पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग आज डाळत चौकामध्ये या ठिकाणी रोखून धरलेला आहे। माझ्या पाठीमागे आपण पाहू शकतो या ठिकाणी संपूर्ण ही जी वाहनांची जी लागलेली जी रांग आहेत पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर या ठिकाणी वाहनांची जे रांगा लागलेल्या आहेत या ठिकाणी आपल्याला हे चित्र पाहायला मिळत आहे। खरं तर पुण्याच्या इंदापुरामध्ये खरं तर या ठिकाणी खडकवासला कॅनलचं या ठिकाणी कुठल्याही दुसरं आवर्तन कुठल्याही प्रकारचं सोडण्यात आलं नसल्याच्या या कारणावरून अनेक या भागातील जी शेती आहे ती जळून पूर्णपणे संपूर्ण खाक झाल्याचे या ठिकाणी चित्र पाहायला मिळत असून याच आता पार्श्वभूमीवर शेतकरी आक्रमक झाल्याचे आपल्याला चित्र पाहायला मिळत। याच पार्श्वभूमीवर शेतकरी देखील पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग या ठिकाणी डाळत चौकामध्ये या ठिकाणी आंदोलन सुरू आहे। विविध प्रकारच्या या ठिकाणी आंदोलकांच्या मागण्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या आंदोलक या ठिकाणी मागण्या करत आहेत। नेमक्या आंदोलकांच्या काय मागण्या आहेत, या ठिकाणी पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग का रोखून धरलाय, नेमकं त्यांच्या अधिकच्या भावना काय ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहेत। काय सांगाल या ठिकाणी आंदोलन तुमचं सुरू आहे, काय नेमक्या तुमच्या भावना आहेत? एक तर आमच्यावर का अन्याय चालला हेच आम्हाला कळत नाही। ही लोकशाही प्रधान देश आहे, ही मागणी करायची काय गरज आहे? या ठिकाणी आपण लोकप्रतिनिधी निवडून दिलेले असतात, मग झडपी असतील, ग्रामपंचायत असतील, आमदार असतील, मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, यांनी आपलं काम स्वतः केलं गेलं पाहिजे। आणि मला कळतं असं दरवर्षी उन्हाळ्यात वरून तोडून कोणा पण पाणी येत असतं, मग दरवर्षी 1000 क्युसेक्सनीच पाणी सुटतं, पण ते पाणी इथून 300 क्युसेक्सनी माझ्या तरंगवाडी तलावामध्ये जाऊन पोहोचत असतं। पण ह्याच वेळेस असं का होत आहे की आज शेतपळच्या पलीकडे 50 क्युसेक्स, 60 क्युसेक्स, 70 क्युसेक्स ही कालवा फुटला, तिथं फुटला, हे का होतं हेच आम्हाला काय समजत नाही। आणि ह्यांच्या कालव्यामध्ये आज शेतकरी अक्षरशः होरपळून चाललाय, अक्षरशः पिकाची राख रांगोळी झाली, लाखो करोडो रुपयाचं नुकसान झालंय। मग त्यात मुलींची लग्न असतील, कुणाचा आजारपण असेल, मुलाबाळांची ऍडमिशन असतील, अक्षरशः म्हणजे शेतकरी काय केलं पाहिजे तुम्हीच सांगा की हा अन्याय आमच्यावर का केला जातोय? का पाणी सोडलं जात नाही? तुम्ही प्रशासनाच्या दरबारी गेला होता, 12 तारीख तुम्हाला दिली होती, परंतु 12 मेला सुद्धा पाणी सोडलं गेलं नाही। नेमकं का कशामुळे काय पाण्याची अडवणूक काय केली? 12 तारखेला पाणी सोडलं गेलं नाही। आम्ही सिंचन भवनला पण आंदोलन केलं, तिथं आम्हाला शब्द दिला, हाके साहेब सुद्धा तिथं आलते, तिथं शब्द दिला, पाणी त्यांनी सोडलं परत 2 दिवसांनी बांधून, आणि आम्ही दौंड तालुक्यापर्यंत गेलो, तिथून ते दराप ओपन केलं आणि पाणी खाली काय येत नाही। दराप ओपन केल्यावर आम्ही खाली आलो की तालुक्यात पाणी येईल, पाणी नाही आलं, आम्हाला माहित होतं किती तासात पोचतं, ते पाणी न पोचल्यामुळे आम्ही परत दौंड तालुक्यात गेलो। काय नेमकं पाणी न येण्याचं नेमकं अपयश कुणाचं आहे? अपयश म्हणजे आता हे सगळे प्रशासन फॉर आहे, दौंडच्या सगळ्या चाऱ्या चालू आहेत, जे त्यांना 80 दिवस पाणी देऊन सुद्धा दौंडच्या सगळ्या चाऱ्यांना पाणी चालू, त्याचे पुरावे म्हणजे हा तालुका कृषी मंत्र्यांचा तालुका आहे, कृषी मंत्र्यांच्या तालुक्यामध्ये शेतकऱ्यांची ही अवस्था आहे, शेतकरी भर उन्हात रस्त्यावरती बसलाय, काय नेमकं कसं पाहता, काय भावना आहेत? नाही, उद्ध्वस्त शेतकरी तर झालेलाच आहे, आता काय राहिलेलंच नाही, कोट्यवधी रुपयाचं नुकसान झालंय, शेतकरी अडचणीत आलाय। फक्त आमची इकडची संस्कृती नसल्यामुळे आत्महत्या अजून कोणी केली नाही, पण होतील आता, अशी परिस्थिती निर्माण झाली। नक्की काय वाटतं साधारणतः तुमच्या ह्या भागामध्ये किती पीक आहेत? किती पीक आहेत? खूप पीक आहेत, किती एकर शेती आहे? कोणती पीक आहेत? कोणती पिकं जळून गेलेत? ऊस गेलाय जळून पूर्णपणे, बागा पूर्णपणे जळून जायला लागलेल्या आहेत, खूप शेती, पण ह्याच्यावर लक्ष कोण देत नाही, प्रशासनाचं दुर्लक्ष आहे। आमच्या तालुक्यात कृषी मंत्री असून काही उपयोग नाही, कृषी मंत्री नुसता मतापुरता येतो, नंतर येत नाही, बघा येत नाही, जळून गेले सारं, आमचं काय राहिलं नाही आमचं। काय साधारणतः काय परिस्थिती, कोणती पिकं जळालेली? ऊस जळला, कलिंगड गेली, कांदा सध्याला झाला, मागच्या पाण्याला बी असाच त्रास दिला, या पाण्याला बी त्रास असाच दिला। आता नेमकी तुमच्या तर मागणी काय? आता तुम्ही सगळी या ठिकाणी आंदोलन करताय, मागणी घेऊन बसलाय, हक्काचं पाणी पाहिजे आम्हाला, पाणी। आंदोलन कधी सोडलं जाईल काय वाटतंय? तोपर्यंत इथं आंदोलन सुटणार नाही, जेव्हा आम्हाला अकोले गावात, कळस गावात, तरंगवाडीला पाणी जाईल तेव्हाच आंदोलन सुटेल, तोपर्यंत आंदोलन सुटणार नाही। या ठिकाणी आपण पाहू शकतो, या ठिकाणी जोपर्यंत कॅनलला पाणी सोडलं जात नाही तोपर्यंत या ठिकाणी आंदोलन सोडलं जात नाही, असं देखील या ठिकाणी पवित्रा उचलल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। तसं देखील काय या ठिकाणी आंदोलन करते देखील या ठिकाणी जे काही शेतकरी आहेत त्यांच्या सुद्धा अधिकची बातमी काय वाटते, तुमच्या नेमक्या मागण्या काय आहेत? मागणी ही आहे की हा तालुक्यामध्ये कृषी मंत्री दत्तमामा भरणेचा तालुका असून या शेतकऱ्यांना या रस्त्यावर उतरण्याची वेळ येते, ही खूप मोठी लाजिरवाणी गोष्ट आहे। ह्या लोकांना त्यांच्या हक्काचं पाणी मिळावं या मागणीसाठी हा शेतकरी वर्ग या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करतोय, तरी त्यांना त्यांच्या हक्काचं पाणी लवकरात लवकर देण्यात यावं ही मी सगळं
कृषी मंत्री आणि त्यांच्या जवळ असणाऱ्या माणसांना मी या ठिकाणी विनंती करतो. नक्की आता आंदोलन हे आता तुम्ही आंदोलन करताय, नेमकी किती वेळ आंदोलन चालणार आहे? तुमची मागणी आता काय असणार आहे? आंदोलन कधी सुटणार? काय होणार? आता या कलेक्टर साहेबांशी यांचं बोलणं चालू आहे. या लोकांचं बोलणं चालू आहे. आता त्यांच्याशी बोलणं झाल्यानंतर हे जे निर्णय घेतील तो निर्णय आता सर्व शेतकऱ्यांना मान्य करावा लागेल. पण तरी पण हे शेतकरी पाणी मिळूस तर मला वाटत नाही हे जागा सोडतील. हे शेतकरी एवढ्या आक्रमक स्वरूपात या ठिकाणी बसलेले आहेत. हे आपल्याला मीडियाच्या माध्यमातून दिसून येत आहे. नक्कीच या राज्याचे कृषी मंत्री, याच तालुक्याचे आमदार दत्तामामा भरणे आहेत. मामांना काय तुमचं आव्हान आहे आणि प्रशासनाला काय आव्हान आहे? मामाला एकच तुमच्या माध्यमातून एकच मामाला सांगायचंय, पाटबंधाऱ्याचा साहेब मोठा का कृषी मंत्री मोठा? साहेब तुमचं ऐकत नाही का? मग कृषी मंत्र्याचं काम आहे का नाही? इथं स्वतःचा मत मागाल कसं तुम्ही घरदार पळता, लहान थोराशी मतदारावर विणता. मग तुमचं इथं काम आहे का नाही? इथं अवस्था काय चाललंय? इथं मोर्चा चाललाय. तुम्ही आज मुंबईमध्ये निवांत मॉर्निंग वॉक, सकाळचा व्हिडिओ त्यांचा बघितला मी, मॉर्निंग वॉक करत होते. तुम्ही काय करताय तालुक्यासाठी? नक्की आता पाणी न सुटण्यामागं नेमकं अपयश कोणाचं आहे? आपण भरणे मामाचं काम आहे. तालुका प्रतिनिधी म्हणून तुमचं काम आहे पाणी सोडायचं तुम्हाला. मग नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं, आंदोलकांमध्ये या ठिकाणी तीव्र संताप आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु पाणी सोडण्या पाठीमागं हे इंदापूर तालुक्याचे जे कृषी मंत्री आहेत, हे दत्तात्रय भरणे, हे इंदापूर तालुक्याचे प्रतिनिधी आहेत. यांचं या पाठीमागं अपयश असल्याचं या ठिकाणी आंदोलनकर्ते सांगत आहेत. परंतु एकंदरीत पाहता ह्या संपूर्ण इंदापूर तालुक्यातील कळस असन, बादलवाडी असन, डाळज असन, या परिसरातील संपूर्ण शेती मात्र जळून, उभी पिकं मात्र संपूर्ण जळून खाक झाल्याचं चित्र अनेकदा आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु येत्या काळामध्ये आता खरंच प्रशासन या शेतकऱ्यांच्या बाबतीत किती सकारात्मक विचार करणार, शेतकऱ्यांना पाणी सोडलं जाणार का, हे देखील पाहणं अधिक महत्वाचं ठरणार आहे. सुंदर कुसाळकर, LS मराठी, इंदापूर.